जर तुम्ही एक दिवसाची ट्रिप प्लॅन करत असाल तर आमचा हा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा। आम्ही आता सातारा जिल्ह्यातील बोरगाव येथील जानकी ॲग्रो टुरिझम या ठिकाणी आलेलो आहोत। या ठिकाणी डाव्या व उजव्या साईडला आपल्याला पार्किंगची मोठी अशी फ्रीमध्ये सोय केलेली आहे। जानकी ॲग्रो टुरिझमच्या गेटमधून आत गेल्यानंतर लगेचच डाव्या बाजूला त्यांचे ऑफिस आहे। या ऑफिसमधून आपण तिकीट घेऊन आतील गेटवर आल्यानंतर तिकीट चेक करून आत एंट्री दिली जाते। त्यांचा गाईड आपल्याला तेथे सर्व माहिती देतो। साताऱ्यापासून 12 किलोमीटर अंतरावर बोरगाव येथे 7 एकर जागेत जानकी कृषी पर्यटन विकसित केलेले आहे। पुणे बेंगलोर हायवेपासून फक्त 500 मीटर अंतरावर आहे। जानकी फार्म हे पुणे, सातारा आणि लगतच्या भागातून सहलीला जाण्यासाठी उत्तम ठिकाण आहे। गेटमधून आत आलो की डाव्या बाजूला सुंदर असे राम मंदिर आहे आणि या मंदिराच्या थोडेसे पुढे गेल्यानंतर कॅन्टीन आहे। जानकी ॲग्रोमध्ये 3 बॅचेस चालवल्या जातात। सकाळी 9 ते दुपारी 2 ही पहिली बॅच असते, दुपारी 3 ते रात्री 8 ही दुसरी बॅच असते। या बॅचची एंट्री फी मोठ्या व्यक्तींसाठी 500 रुपये व 10 वर्षाच्या आतील मुलांना 400 रुपये याप्रमाणे आहे। 3 वर्षाच्या आतील मुलांना एंट्री फी मोफत आहे। तिसरी बॅच सकाळी 9 ते सायंकाळी 6 फुल डे असते। कॅन्टीनमध्ये जेवणासाठी व नाश्त्यासाठी प्रशस्त अशी सोय केलेली आहे। नाश्त्याची वेळ सकाळी 9:30 ते 11:30 व सायंकाळी 3 ते 5:30 आहे व जेवणाची वेळ दुपारी 12:30 ते 2:30 व सायंकाळी 7 ते 8:30 आहे। साताऱ्यातील सर्व पर्यटन स्थळांची माहिती येथील वॉलवरती आपल्याला दिलेली आहे। या ठिकाणी राहण्यासाठी रूम व टेंट सुद्धा अवेलेबल आहेत। जर तुम्हाला राहायचे असेल तर दुपारी 3 ते दुसऱ्या दिवशी सकाळी 10 असे 18 तासाचे पॅकेज आहे। या पॅकेजसाठी मोठ्या माणसांसाठी 1000 रुपये व लहान मुलांसाठी 800 रुपये असे चार्जेस आहेत। याचप्रमाणे 24 तासाचे पॅकेज सुद्धा आहे। या सर्व वरच्या पॅकेजमध्ये चहा, नाश्ता, जेवण, आईस्क्रीम तसेच बोटिंग, झुलता पूल, ट्रॅक्टर ट्रेनमधून शिवार फेरी, बैलगाडीतून शिवार फेरी तसेच लहान मुलांसाठी खेळण्यासाठी खूप ॲक्टिव्हिटी आहेत।
या ठिकाणी 4 पर्सन, 2 पर्सन, 6 पर्सन आणि 8 पर्सन अशा बोट्स आपल्याला अवेलेबल आहेत। या सर्व बोट या पॅडल बोट आहेत। या बोटमधून आपल्याला सेल्फ बोटिंग करावी लागते। येथे आपल्याला स्विमिंग कॉस्ट्यूम मिळतात। पर कॉस्ट्यूम आपल्याला 100 रुपीज येथे डिपॉझिट द्यावे लागते। हे डिपॉझिट आपल्याला नंतर रिटर्न मिळते। स्विमिंग टँकमध्ये धमाल मस्ती करून आम्ही
2:30 वाजता जेवणासाठी निघालो. जेवण खूपच उत्तम आणि चविष्ट होते. हे जेवण घरगुती पद्धतीचे असल्यामुळे आम्हाला खूप छान वाटले.